पद्मावती माध्यमिक विद्यालयाच्या या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमचे दाते माननीय विनोबाजी पाटील साहेब, या पवित्र अशा मंचावर उपस्थित असलेले या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य नामदेवजी गोमारे साहेब, स्वशासन दिनामध्ये ज्यांनी मुख्याध्यापक प्राचार्य आणि उपप्राचार्याची भूमिका निभावली ती पाटील आणि दुसऱ्या पाटील आणि कुलकर्णी मॅडम, सर्व शिक्षक वर्ग, आज ज्या शिक्षकाच्या भूमिकेमध्ये मुली आणि मुली भाग घेतला ते सर्व आमचे शिक्षक, माझ्यासोबत काम करणारे सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनी, पाटील साहेबांच्या साक्षीने एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगायची वाटते. आम्ही कार्यक्रम घेत असताना उन्हामध्ये घेतलो नाही, एका पिंपळाच्या बोधीवृक्षाच्या खाली आम्ही कार्यक्रम घेतो सावलीमध्ये. पद्मावती ही जशी इतरांसाठी शाळा आहे ती तुमच्या आणि माझ्यासाठी शाळा तर आहे, पण ती महत्त्वाची भूमिका निभावणारी ती एक आई आहे. तुमचं सुख दुःख, तुमच्या यातना, तुमचं भविष्य याचा संकल्प करणारी ती आई आहे. आता या काळाला लोक म्हणतात की अन्न वस्त्र आणि निवाऱ्याचा मोठा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीनं सांगायचं आता अन्न वस्त्र आणि निवाऱ्याचा प्रश्न नाही. आता मोठा प्रश्न या देशामध्ये गंभीर झाला, तो गंभीर आहे संस्काराचा प्रश्न. अन्न वस्त्र निवारा करता या गोष्टी होत राहणार आहेत, पण जर समजा यथा कदाचित या शाळेनं किंवा इतर शाळेनं संस्कार करण्याची जर भूमिका निभावली नाही तर या देशाचं भवितव्य नीट राहील की नाही याबद्दल खूप मोठी शंका इथंच नाही तर युनोमध्ये चर्चेला जातात. युनोमध्ये हा प्रश्न का चर्चेला जातो? कारण छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ साहेबांपासून ते आतापर्यंत पाहतात. आमच्या देशामध्ये आदिलशाही होती, कुतुबशाही होती, निजामशाही होती, दिल्लीची सल्तानशाही होती आणि बिदरची बरीचशाही होती. या 5 शहांनी या देशामध्ये जवळपास 600 वर्ष राज्य केलं, पण या 600 वर्ष राज्य करणाऱ्या एकाही राजाचा फोटो आमच्या इतिहासामध्ये किंवा घरच्या देवाऱ्यावर नाही, फक्त शिवाजी राजांचाच फोटो आमच्या देवाऱ्यावर आहे. त्याचं एकच कारण आहे की मा जिजाऊ साहेब ही केवळ आई म्हणून नाही तर ती एक शाळा म्हणून शिवरायांना शिकवली. तशी ही आमची पद्मावती आहे. केवळ ती या ठिकाणी यायचं आणि दुपारी 4 वाजता निघून जायचं एवढ्या पुरती ही पद्मावती शाळा तुमच्यासाठी. आज पद्मावतीचं वय 35 वर्ष होतो आहे. 35 वर्ष ती आज 1991 ते आजपर्यंतचा काळ ते एका उंच उंबऱ्यावरती येऊन उभं राहिली. तेव्हा उंबऱ्यावरती येऊन माय उभं राहत असताना ती पाहते की 1990 पासून ते 2025 पर्यंत जे जे माझे लेकरं मुली आणि मुली माझ्या अंगा खांद्यावरती खेळले ती लेकरं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर पुण्या उंच ठिकाणी जाऊन थांबले. ही पाहण्यासाठी ही पद्मावती माय आवर्जून डोळे पाडून पाहते. मुखी प्राणी आहे, जनावर आहे, त्यांना 2 डोळे, पण खास करून आम्हाला 3रा डोळा दिला ज्ञान. आणि हे ज्ञानाचा डोळा देण्याचं काम या पृथ्वी तलावर कोणीच करत नाही तर पद्मावती सारखी शाळा म्हणून माय करते. म्हणून मायचं आणि आमचं नातं हे खूप मोठं अत्यंत असतं. स्वामी विवेकानंद असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर महापुरुष आहेत, त्यांनी आपल्या इतिहासामध्ये किंवा आपण बोलत असताना त्यांनी वारंवार शिक्षणाबद्दल, शिक्षकाबद्दल आणि शाळेबद्दल अत्यंत गांभीर्यपूर्वक बोलले. जेव्हा आम्हाला शिकवत असताना जे आमचे प्राथमिक माध्यमिकचे जे शिक्षक असायचे ते रस्त्यावर भेटल्याबरोबर आमचे कळत न कळत आमच्या हाती त्यांच्या पायाजवळ जातात. त्याचं एकच कारण आहे कारण विनोबा पाटील साहेबांसारख्या एका चांगल्या संस्थासारख्या ठिकाणी आम्हाला नोकरी करता आलं. आम्ही एक प्राध्यापक झालो. याची जर पुढे कोणती असेल तर आम्हाला शिकवणारी शाळा आणि शिकवणारे शिक्षक आहेत. हे मोठं आमचं नाम आहे. केवळ 1 दिवसाचा स्वशासन दिनाचा कार्यक्रम करून घरी जाणं आणि पद्मावतीला विसरणं हा विषय नाही. जर एका कदाचित तुम्ही एखाद्या लालबागच्या गाडीवरनं तुम्ही जर या शाळेवरनं जात असाल तर पद्मावती आवर्जून तुमच्याकडे पाहत आनंदाचे 2 असू शाळेला सांगेल की माझी लेक याच माझ्या अंगा खांद्यावर खेळलेली माझी लेक
हा माझा मुलगा आज लाल दिव्याच्या गाडीमधनं जातोय, बस माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. ज्या नारायणराव पाटील साहेबांनी मला इथे जन्म दिला, मी ज्या मुलांना जन्म दिले त्या जन्म दिलेल्या मुलांचं सार्थक. ही जिम्मेदारी आमची, या नात्याशी आमची, या मातीशी हे नातं आहे. कुठे तुम्ही जा, या मातीशी इमान राखणं ही तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. एक शिक्षक म्हणून, एक प्राध्यापक म्हणून माझं नातं जसं या शाळेशी आहे, तसं विद्यार्थी म्हणून तुमचं देखील या शाळेशी खूप मोठं नातं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे, तुमचा टप्पा आता संपला. तुम्ही आतापर्यंत मीटर गेजवर होता, उद्या तुम्ही आता ब्रॉड गेजवर जाणारा. तुमची रेल्वे आता ब्रॉड गेजवर जाणार. तुम्ही 11वीला जाणार. 11वीला गेल्यानंतर ठिकाणी कोणी सायन्स घेईल, कोणी मध्ये जाईल किंवा इतर कोण्या ठिकाणी आणखी तुम्ही मार्ग निवडेल. हे तुमचे ब्रॉड गेजचे वेगवेगळे मार्ग आहेत. पण तुम्ही ब्रॉड गेज निवडत असताना एक मात्र करा, या पद्मावतीनं एखादा चांगला जरी समजा विषय तुमच्या आयुष्यासाठी लाभदायक ठरला, तो तुमच्या आयुष्यात माणूस घडवण्यासाठी अत्यंत मुलगामी आहे. 2025चा हा वर्ष उजाडला. तुम्ही आता परीक्षा देणारा या शाळेच्या वतीनं, साहेबांच्या वतीनं आणि या परिवाराच्या वतीनं तुम्हाला ठीकवर शुभेच्छा देतो. तुम्ही असे मार्क घ्या की पेपर मध्ये बातमी देत असताना त्यांना चष्मा लावा लागेल की पद्मावतीची मुलगी देखील आमच्या बोर्डामध्ये पहिली आली. हे त्याला अभिमानाने एखादी पेन घेऊन द्यावा लागेल. ही कर्तबगारी तुमच्या हातून व्हावी एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. पाटील साहेबांचा सत्यशोधक शिक्षण संस्था बुडसूरचे सचिव आदरणीय विनोबाजी पाटील साहेब, त्याचबरोबर आज स्वयंशासन दिनानिमित्त जे आपल्यापैकी त्यांचे मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक म्हणून विराजमान आहेत ते हनुमान पाटील, त्याचबरोबर आमच्या श्री गुरुसरकर